न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। MIDC रद्द करा, सैनिक टाकळी परिसर वाचवा। शेतकरी माजी सैनिकांच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात। डॉक्टर विकास पाटील। स्वातंत्र्याची फळे माजी सैनिक, शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवनापर्यंत पोहोचली पाहिजेत। सैनिक टाकळी परिसरातील प्रस्तावित MIDCमुळे विकास होणार नसून स्थानिक शेतकरी, माजी सैनिक आणि ग्रामस्थांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रस्तावित MIDC तातडीने रद्द करून सैनिक टाकळी परिसर वाचवावा अशी जोरदार मागणी संभाजी ब्रिगेडचे नेते डॉक्टर विकास पाटील यांनी केली। यावेळी शिरोळ तहसीलदारांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले। सर्व आंदोलकांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना देत देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। MIDCच्या प्रश्नावर शिरोळ तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी शांततेत ठिय्या आंदोलन केले। सैनिक टाकळी परिसरातील MIDCच्या प्रस्तावाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक आहे। स्थानिक शेतकरी, माजी सैनिक व शेतमजूर यांच्या हिताला बाधा येईल असा कोणताही विकास आम्हाला मान्य नाही। MIDC ऐवजी परिसरातील शेतकरी व माजी सैनिकांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करून त्यांच्या जीवनमानात प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणावी अशी भूमिका डॉक्टर विकास पाटील यांनी मांडली। सैनिक टाकळी हे माजी सैनिकांच्या त्यागाची परंपरा असलेले गाव आहे। अशा गावातील शेतकरी व माजी सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणताही प्रकल्प रेटणे योग्य नाही। माजी सैनिकांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेड ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आंदोलनात माजी सैनिकांसह शेतकरी, महिला, युवकांची मोठी उपस्थिती होती। यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अक्षय पाटील, विद्यानंद पाटील, रिटायर्ड वॉरंट ऑफिसर अमर पाटील, कॅप्टन प्रकाश खोत, विजय गायकवाड, बिराजदार, सकल मराठा समाजाचे चंद्रकांत जाधव, नागेश काळे, हर्षदा पाटील, विनोद पाटील, रणजित पाटील यांच्यासह माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।